नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री अचानकपणे विधान भवनात भेट दिली. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री विधान भवनात पोहोचले होते. विधान भवनातील दोन्ही सभागृहात जाऊन त्यांनी पूर्वतयारीची पाहणी केली. तसंच मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांकडून अधिवेशनाच्या पूर्वतयारीची माहिती घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान भवनातल्या अचानक भेटीमुळे विधान भवनातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची तारांबळ उडाली. काल रात्री 8 वाजता अचानकपणे विधान भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचले होते. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या तयारीचा आढावा घेण्यासाठी, पाहणी करण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री थेट विधान भवनात पोहोचले. मात्र याची कोणालाही कल्पना नव्हती आणि अचानकपणे मुख्यमंत्री विधान भवनात आल्यानंतर तिथल्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. पुढची महत्त्वाची बातमी. केंद्रीय मंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येत आहेत. महाराष्ट्रात सहकार परिषदेनिमित्तानं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा येणार आहेत आणि अमित शहा 2 दिवस शिर्डी आणि पुणे दौऱ्यावरती असतील. अमित शहा 18 डिसेंबरला शिर्डीमध्ये येतील. त्यानंतर शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतील आणि मग सहकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील या परिषदेत उपस्थित असतील. अमित शहा या परिषदेमध्ये सहकारासंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. राज्यामध्ये सहकारी कारखाना आणि भ्रष्टाचाराची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा असताना शहा राज्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत. त्यामुळे लक्ष आहे या सहकार परिषदेकडे. आधी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन आणि त्यानंतर सहकार परिषदेचं आयोजन, ज्याला केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा उपस्थित असतील. सकाळी 11 वाजता शिर्डीमध्ये पोहोचतील अमित शहा. 11:15 वाजता साईबाबा मंदिरात दर्शनासाठी जातील आणि दुपारी 12:15 वाजता सहकार परिषदेत सहभागी होतील. पुढची बातमी. ओबीसी आरक्षणाशिवायच राज्यातील 106 नगरपंचायती आणि 2 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. ओबीसी जागांवर खुल्या प्रवर्गातून या निवडणुका होतील. 18 जानेवारीला मतदान होणार असून 19 जानेवारीला मतमोजणी होईल. दरम्यान आयोगाच्या आधीच्या कार्यक्रमानुसार 73% जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 27% अनारक्षित जागा म्हणजेच ओबीसींसाठीच्या जागांवर आता खुल्या प्रवर्गातून 18 जानेवारीला मतदान घेतलं जाईल आणि 19 जानेवारीला मतमोजणी होईल. एकशे 6 नगरपंचायती आणि 2 नगरपरिषदांसाठी या निवडणुका होत आहेत आणि यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी या निवडणुका होत आहेत, कोणकोणत्या 106 नगरपंचायती आहेत, याची माहिती आपण स्क्रीनवरती पाहतोय. मात्र ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवायच या निवडणुका पार पडणार आहेत. 18 जानेवारीला मतदान आणि 19 जानेवारीला मतमोजणी अशी ही निवडणूक आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, त्याचसोबत भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं ही भेट होती. ओबीसींचं राजकीय आरक्षण वगळता निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजपनं निवडणूक आयोगाची भेट घेऊन या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली. यावरती राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, ऐकूयात. की जर ओबीसीचं आरक्षण टिकणार नाही अशी परिस्थिती असताना आपण ओबीसी आरक्षणासाठी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जर हे आरक्षण नाही टिकलं तर आम्ही हे रद्द करून परत सर्वांना समान न्यायाच्या तत्वाने संधी देऊ, अशी भूमिका सरकारने घ्यायला पाहिजे होती. अजूनही मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, जे सर्व नेते, भुजबळ साहेब आहेत, वडवट्टीवार जे आहेत, नाना पटोले जे आहेत, जे सर्व ओबीसीच्या विषयावर तळमळीने बोलणारे सर्व नेते, त्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की हा ओबीसीसाठी अन्याय तर आहेच आहे, पण हा समान न्याय आहे का? महाराष्ट्र विकास आघाडी
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी तर ठरलेच, पण आता ओबीसींना संधी ज्या मिळणार आहेत त्याचे मारेकरी ठरू नये. ओबीसी समाजाला सगळ्या ठिकाणी लढण्याची जी संधी आहे त्याचेही मारेकरी महाराष्ट्र विकास आघाडीने ठरू नये. निवडणूक आयोगाने जे आहे त्या निवडणूक आयोगाने ही निवडणूक आता 21 डिसेंबरची स्थगित करावी, ती पुन्हा 18 जानेवारीला करावी आणि त्यामध्ये सुद्धा ज्या ओपन कॅटेगरीच्या 53% जागा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशा प्रकारची मागणी जी आहे ती निवडणूक आयोगाने करणार आहे. निवडणूक आयोगाने तशा प्रकारे निर्णय घ्यावा व ओबीसीचा घटनात्मक अधिकार आहे की ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा अर्ज भरण्याची संधी जी आहे ती त्यातून गेलेली आहे ती त्यांना परत मिळवून द्यावी. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका घेऊ नका असं निवेदन भाजपतर्फे दिलं जातंय आणि हा भाजपचा ढोंगीपणा असून ओबीसींचं आरक्षण थांबवण्यात भाजपचा हात असल्याचा आरोप अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. ऐकूयात. ॲडव्हान्समधनं जो निधी तातडीचा पाहिजे होता तो दिलेला आहे. नंबर 1. आता उद्या 22 तारखेला आमचं अधिवेशन सुरू होतं. त्याच्यात पुरवणी मागण्या खर्चाच्या मांडण्यात येणार आहेत. त्यावेळेस त्या मागण्या मांडून ते मंजूर झाल्यानंतर आम्ही राज्याला दाखवून देऊ. त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट खूप गांभीर्याने घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे. आम्ही काम करत असताना कुठल्याही जाती धर्मावर घटकावर अन्याय होऊ नये ही या सरकारची भूमिका आहे आणि त्याकरता आमचं काम चाललंय. त्याला आम्ही निधी कमी पडू देणार नाही. भाजपचा हा ढोंगीपणा आहे. आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना सुद्धा बीजेपी एक तर बीजेपी भारत सरकार ते आमच्या विरुद्ध येतंय. तिथे ते डाटा द्यायला चक्क असत्य बोलताय, चक्क असत्य. कारण ओबीसीचाच तो डाटा गोळा केलेला होता जो डाटा इतर उज्ज्वला गॅस योजनेपासून सगळीकडे वापरला जातो. फक्त तो निवडणुकीला मात्र जेव्हा आम्ही सांगितलं आम्हाला द्या, आम्ही तो 8-10 दिवसामध्ये आमच्या जाती कुठल्या त्या ओळखू महाराष्ट्रातल्या. केंद्र सरकार राजकीय आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय. भारतीय जनता पक्षाला आठवण करून देतोय की जेव्हा या देशामध्ये मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा निर्णय हे व्ही.पी. सिंगच्या सरकार असताना घेण्यात येत होता तेव्हा एबीव्हीपी भारतीय जनता पक्ष त्यांचे संघटन हे ओबीसीचं आरक्षण नको, मंडल आयोग नको या भूमिकेत होते. शेवटी निर्णय झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जे घटनात्मक दुरुस्ती झाली त्याला पण चॅलेंज करण्याचं काम छुप्या मार्गाने भाजपनेच केला होता. भाजपच्या नेत्यांना विचारा, सरकार तुमचं मागच्या काळात होतं, ही प्रक्रिया आजची नाही आहे. त्यावेळेस सुरू झाले असताना तुमच्या सरकारने तुम्ही काय केलं नाही हो. आज आम्हाला कालपासून तुम्ही असं केलं नाही, सरकार जबाबदार आहे, अमुक जबाबदार आहे, आमच्यावर खडे फोडण्यापेक्षा तुमचं सरकार असताना तुम्ही मागच्या 2-3 वर्षावर सरकार असताना तुम्ही हे काय केलं नाही. पार्लमेंटमध्ये जर घटना दुरुस्ती केली असती आणि 50% जे काढून टाकली असती तर मराठा आरक्षण 10 मिनिटात संपला असतं. ओबीसीचा विषय संपला असता. मुस्लिम आरक्षणाचा विषय मागे लागला असता. पण मुस्लिम आरक्षण तुम्हाला होऊ द्यायचं नाही, तुम्हाला एम्पिरिकल डेटा द्यायचा नाही, तुम्हाला ओबीसी आरक्षण होऊ द्यायचं नाही, तुम्हाला मराठा आरक्षण होऊ द्यायचं नाही. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून सर्व काही आलबेल आहे असा सवाल उपस्थित होतोय आणि याला कारण ठरलंय ते म्हणजे काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. दरम्यान यावरून विविध प्रतिक्रिया उमटल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं. तीनही पक्ष चांगल्या पद्धतीनं काम करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्याच्या विकासाचा गाडा हा पुढे चालत राहिला पाहिजे या अनुषंगाने महाविकास आघाडीने निश्चित प्रयत्न केला आणि या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे म्हणून मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि काँग्रेसच्या ताकदीनेच या महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय जो आपण घेतला त्या निर्णयाच्या अनुषंगाने हे सरकार मजबूत राहिलं पाहिजे. आमचं म्हणणं एवढं की आम्ही सुद्धा या सत्तेमध्ये एक महत्वाचा पक्ष या नात्याने आमचे समर्थन महत्वाचं एवढं सांगायचं तुम्हाला. काँग्रेस नाराज आहे का सत्तेत? अजिबात नाही. काँग्रेस खूप आशावादी आहे.
काँग्रेसचा पूर्ण विश्वास विद्यमान मुख्यमंत्र्यांवर आहे. तिन्ही पक्ष चांगलं काम करत आहेत आणि काँग्रेसचे त्याच्यामध्ये सहभाग आहे, एवढंच मला सांगायचं आहे. आता पाहूयात एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातली मोठी बातमी. न्यायालयाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांवरती मेस्मा लावण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. 20 डिसेंबरला न्यायालय निकाल देणारे आणि या निकालानंतरच मेस्मावरती विचार केला जाईल असं देखील अनिल परब यांनी सांगितलं. बऱ्याचशा कामगारांचा असा समज करून दिला गेला आहे की 20 तारखेला विलिनीकरणाची ऑर्डर आपली होणार आहे. कामगारांना कदाचित भरकटवलं जात आहे आणि म्हणून 20 तारखेला आमचं म्हणणं काय आहे या बाबतीमध्ये याचं प्राथमिक अहवाल कोर्टाने मागितलेला आहे. तो कोर्टात प्राथमिक अहवाल आम्ही 20 तारखेला आम्ही दाखल करू. राज्यामध्ये एकामागून एक असे 3 मोठ्या परीक्षेतले घोटाळे समोर आले. धक्कादायक म्हणजे या 3 पेपरफुटींची लिंक एक दुसऱ्याशी जोडली गेली आहे. राज्यामध्ये विविध पेपरफुटीचा महाघोटाळा कसा सुरू होता याचं धक्कादायक वास्तव न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय आणि परीक्षेतील पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा घेऊन आम्ही तुमच्या समोर आलोय. ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. पाहूयात न्यूज 18 लोकमतचा पेपरफुटीवरचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. हॅलो, बोल ना दिलीप. प्रवीण, 21ला म्हणलं टेस्ट सीईटीची. तुझे कोणी जर अगोदरही करता येते बरं का, अगोदर पण काम करता येतं म्हटलं. बिफोरच सेट करून घ्यायचं सगळं करायचं फास्ट. जर तसं नसन पॉसिबल होतं नंतर पाहायचं. थोडं जसं पाहिजे तसं कर. बाकी काय तुला म्हाडाचे रेट सांगितले म्हणजे मी म्हाडाचे तुला रेट मागितले. तुला टाकले ना व्हॉट्सअपवर, तू व्हॉट्सअप पाहतो कधी? नाही टाकले. अरे काही येडा माणूस आहे का? तुझे 3-4 व्हॉट्सअप नंबरवर रेट टाकले, तू अजून पाहिले सुद्धा नाही. ह्या नंबरवर टाक बरं. काय कोणता? याच नंबरवर टाकले, तू व्हॉट्सअपच ओपन नाही तुझं. नाही त्या 888 टाकलं का? ही एक्सक्लुझिव्ह ऑडिओ क्लिप ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. परीक्षेच्या पेपर फुटीचे रेट किती याचा खुलासा या ऑडिओ क्लिप मधून होतोय. काय ते बघ, पहिले ते रेट जे ना जे त्याच्यावर आबलिक केले म्हणजे त्यांनी आपल्याला कमी करून दिले, पुन्हा कमी करून रेट दिले. बर. आणि विशेष म्हणजे मी एडिट नाही काही नाही, तुला डायरेक्ट जसं आला तसंच स्क्रीनशॉट करून टाकलाय. तुझ्या लक्ष द्यायला पाहिजे काय आहे कसं आहे लक्षात. बर बर बर. एक काम कर ना, ते मोबाईलला बहुतेक हे नाही पाहिजे. मी 2 व्हॉट्सअप बंद केलेले, तर मी दुसरा नंबर देतो, माझ्या व्हॉट्सअपवर टाक ना ते. माझी काहीच गलती आहे, माझं त्याच दिवशी टाकले मी, तुला चेक कर. मग आता मला दिसले नाही तर ते काय झालं असं मी पाहिलं नसतील तर ते पुन्हा येणार नाहीत ना, मला रिसिव्ह होणार नाही ते. रिसिव्ह झाले तुला, आपण डबल टाकतो. सांग मला कोणता नंबर टाकू डबल. बरं, हे पेपर फुटीचं कांड इथंच थांबत नाही. एक नव्हे तर अशा अनेक ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती लागल्यात. त्यातून पेपर फुटीचं हे रॅकेट कसं चालतं याचं भयाण वास्तव समोर आलंय. टीईटीच्या परीक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थ्यांचा ग्रुप करण्याची जबाबदारी काही विद्यार्थ्यांवर देण्यात आली. विद्यार्थ्यांना कसं टार्गेट केलं जात होतं आणि रेट कसे ठरवले जात होते याची क्लिपही समोर आली आहे. हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. नाही याचं म्हणणं काय मला ते सांगा ना. रेट बद्दल म्हणणं आहे, त्याचं कशाबद्दल म्हणणं आहे, काय? ते एकच म्हणतोय सर, आपल्याला रिझल्ट नाही मिळाला त्याच्यामुळे लोकच काम करेन. बरं, तसं पाहिलं तर आपण कोणालाच दिला नाही दादा. कोणाला नाही म्हणजे आपला ग्रुप तर आपण नाही तर मग कोणीच नाही ना महाराष्ट्रात. नाही, कोणीच नाही. हे मला माहिती, मला प्रूफ करून द्या. हो, कोणीच नाही महाराष्ट्रामध्ये. मग हा विषय ना, मग भानगड काय? मग याच्यासाठी तो रेटसाठी लढत असेल. त्याला दिला ना कमी करून. आता मी अंकुश भाया आम्ही 2 जण औरंगाबादला गेलो, त्या दिवशी त्याला किती दिले तुम्ही करून? 1.5च करून द्याल त्याला, 1.5. मला 20, कारण मला 20च घ्यायचे, पुढे बस झाले मला एवढे. बर, असं केलं मी त्याला, त्याच्यावरती तयार होईन तो काय म्हणतो मग आता याचा आधीचा रिझल्ट द्यावा, मग लोक कामाला लागतील, अर्ध्या रात्री कामाला उभे. अरे मला असं नसतंय सर. अशा अनेक ऑडिओ क्लिप आमच्या हाती लागल्यात. त्यातून पेपर फुटीचं रॅकेट कसं चालतं याचं वास्तव समोर येत आहे. पण ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर त्याची माहिती एजंट आणि विद्यार्थ्यांना लागली. त्यानंतर त्यांच्यात काय संभाषण झालं याची ऑडिओ क्लिप आमच्या हाती लागली आहे, तेही ऐका. तुम्ही दिलेली माहिती खरी ठरली म्हटलं. हा, पकडले का? पकडले. कुठं ते नाही सांगता येणार आता. ओके, थँक्यू सर.
हो हो सगळे पकडले. खूप खूप आभार, पण माझं नाव गुपित ठेवा हा. काळजी करू नका, तुमची रेकॉर्डिंग तुमचे नाव कोणाला सांगितले नाही. हं? आणि कुठेही पाठवू नका, त्या वाटल्यास डिलीट करा किंवा तुमच्याकडे ठेवा. ठीक आहे ठीक आहे, थोडं सर, सावकाश राहा, काही राहिलं तर माझ्या कळवा मला. हा हो सर, माझ्या मुलींची शपथ आहे तुम्हाला, कारण आमचा जीवच घेतील ते हे. मी तेच म्हणतो, लक्षात ठेवा. हा हा तुम्हाला हा काही वाटलं तर आम्हाला संपर्क करा. हा हो, कॅश सहित पकडले का सर हे पकडले, परीक्षा रद्दही झाली. म्हाडाची? हो ओके, थँक्यू सर. हो हो सर, माझी खूप इच्छा होती, कारण मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी मी एक विद्यार्थी आहे. एकूणच काय तर राज्यात पेपर फुटीचा खेळ कसा चालतो याचं भीषण वास्तव आम्ही उघडकीस आणतोय. पेपर फुटीतून वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे हात गुंतलेत. त्यामुळे भविष्यात आणखी मोठे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. पुढे आणखी कोण यात अडकतायत हेही पुढे येणार आहे. यात आणखी किती बडे मासे पकडले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि या रिपोर्टचा एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची बातमी. मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बेस्टनं प्रवाशांसाठी एक नवी योजना आणली आहे. बस पास आणि दैनंदिन तिकिटांमध्ये बचत करणारी योजना बेस्ट प्रशासनानं आणली आहे आणि या योजनेमुळे बेस्टच्या तब्बल 30 लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. बेस्टच्या 72 प्रकारच्या विविध योजना असून त्या नव्या योजनांमधून प्रवासी हव्या असलेल्या फेरीची निवड करू शकणार आहेत. एका दिवसाच्या योजनेपासून जास्तीत जास्त 84 दिवसांपर्यंतच्या प्रवास योजनेचा यामध्ये समावेश आहे. तर हे दर कसे असतील तर 14 दिवसांच्या एकूण 50 फेऱ्यांसाठी 199 रुपये, 28 दिवसांच्या 50 फेऱ्यांसाठी 249 रुपये आणि 24 दिवसांच्या 100 फेऱ्यांसाठी 299 रुपये आकारले जातील बेस्टसाठी. या बातमीसोबत सकाळच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र इतर सगळ्या बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. आणि एक जाता जाता महत्त्वाची आठवण, घराबाहेर पडताना मास्क आवर्जून वापरा, सॅनिटायझर सोबत ठेवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत स्पीड न्यूज.